राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक 32 नुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनाने केलेला प्रयत्न सांगतात। पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो। गेली 10 वर्ष झाली कापसासाठी आंदोलनं होत आहेत, सोयाबीनसाठी आंदोलनं होत आहेत, पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्षाला MSP प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष महोदय मिळालेला नाही। माझ्या मतदारसंघात 16,500 हेक्टर द्राक्ष आहेत, पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या 3-4 वर्षामध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्षे माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात। आणि त्याची कारणं अनेक आहेत। 18% औषधांवरती GST लावला जातोय, बेदाणा दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये जर आम्ही बेदाणे ठेवले तर 18% GST त्याच्यावरही लावला जातोय। त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे, अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे